या महिन्याचा हप्ता आज सुरू 2100 रुपये आणि 3000 रुपये आले। तसेच पीक विम्याचे पैसे आले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे। आणि ही जी आनंदाची अपडेट आहे तुम्ही सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर बघत आहात। बघा या महिन्याचा जो काही हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, या महिन्याचा 10वा हप्ता, तर हा 10वा हप्ता आलेला आहे, आजपासून सुरू झालेला आहे। तर 2100 रुपये आणि 3000 रुपये मिळत आहे। काही बहिणींना 2100 रुपये तर काही बहिणींना 3000 रुपये। आता काही बहिणींना 3000 रुपये कसे मिळत आहे त्याबद्दल समजून घ्या। अपडेट त्या संदर्भात अतिशय दमदार आहे। तसेच पीक विम्याचे पैसे देखील आलेले आहेत, त्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। अतिशय दमदार अपडेट आहेत, खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे आलेत का चेक करा। जरी नाहीच आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी आता नीटपणे समजून सांगतो। चला मग आता आपण माहिती जाणून घेऊया। तर तुम्ही भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होते, वाट बघत होते बहिणींनो, की हप्ता आज जमा होईल, उद्या जमा होईल किंवा 1-2 दिवसात जमा होईल, अशी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांना लागली होती। परंतु हप्ता काही जमा झाला नाही। परंतु बघा सर्वात मोठी अपडेट आज आली। अखेर आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले। तर बघा भरपूर जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बहिणींना पैसे आले त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण प्रूफ मी दाखवतो। आणि बहिणींना 2100 रुपये आणि 3000 रुपये संदर्भात अपडेट बघा अतिशय दमदार। तर बघा पैसे थेट डायरेक्ट तुमच्या खात्यात, तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, SBI असू द्या, बडोदा असू द्या, पोस्टाचं खातं असू द्या, कोणतं पण खातं तुमचं असू द्या, फक्त त्या खात्याला तुमचं जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्ड लिंक पाहिजे फक्त, बस दुसरं काहीच करण्याची गरज नाही। जरी तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैसे आले। जरी नाहीच आले असतील तर आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत या महिन्याचे तर ते तुम्हाला मी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच पीक विम्याचे पैसे देखील आलेले आहेत। ते पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात आले त्याबद्दल पण माहिती मी देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही अपडेट आज रोजीच्या पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला सर्वप्रथम मीच सांगत आहे, आनंदाची अपडेट आहे। या महिन्याचा हप्ता सुरू झाला, 2100 रुपये आणि 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झाले। चला याविषयी आपण सर्व माहिती जाणून घेऊया। कुठे कुठे पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे आले याविषयी तुम्हाला सर्व माहिती मी देतो। जरी नाहीच आले असतील तर आज कोणत्या वेळेत पैसे खात्यात जमा होतील त्याबद्दल पण सांगतो, ज्यांना नाही आले असतील त्यांना। ओके, माझे फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पटकन पहिले व्हिडिओला लाईक करा। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, पहिले लाईक करा व्हिडिओला। केलं, धन्यवाद। आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। चॅनल जरी सबस्क्राईब केलं ना तुम्ही तर तुम्हाला नवनवीन अपडेट, नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा। चला जाणून घेऊया मग सर्व अपडेट, सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये आपण सर्व अपडेट आता पाहूया। तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर, सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात, सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा। या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, पैसे खात्यात जमा झालेले आहेत। तर बँक कुठलं पण असू द्या, तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, पोस्टाचं असू द्या, SBIचं असू द्या, सर्वांच्या खात्यात पैसे आले। चला सर्व अपडेट आपण जाणून घेऊया आता। आणि आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण आपण जाणून घेणार आहोत। बघा आता छाननी प्रक्रिया जी आहे ती फार वेगाने चालू आहे।
छाननी प्रक्रिया अशी चालू आहे की आता भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे. जवळपास आता मागच्या वेळेस एका जिल्ह्यात 28,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. म्हणजे जी प्रक्रिया ती भरपूर वेगाने चालू आहे छाननी प्रक्रिया. हे बघा, या छाननी प्रक्रियेमध्ये भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. अपात्र होण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र केलं जात आहे. सरकारी नोकरीत तुम्ही असाल तर अपात्र केलं जात आहेत. आयकरदाता तुम्ही असाल तर, तुमच्या घरात कोणी आयकरदाता असेल तर अपात्र केलं जात आहेत. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही अपात्र केलं जात आहेत. ओके, तर या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, या जाणून घेणं, हे निकष महत्त्वाचे आहेत. हे लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनच हे निकष लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणी योजनेत बसत नाही त्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. ओके, तुम्ही योजनेत पात्र आहात ना, तर तुम्हाला काही टेन्शन नाही, तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील आणि पैसे येणे सुरू झालेले आहेत. ओके, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येत आहेत. बरं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. चला, सर्व माहिती आपण जाणून घेऊया. आता सर्व अपडेट नीटपणे तुम्हाला समजून मी सांगतो. तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट, खुशखबर. बघा, या महिन्याचा हप्ता आज सुरू, 2100 रुपये आणि 3000 रुपये आले. तसेच पीक विम्याचे पैसे आले. चला, आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट अशी एकदम सिंपल भाषेत मी सांगतो की तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बघा, आता सर्व माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. जे पण अपडेट आलेले आहे ती माहिती आता तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. हे बघा, राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. तर बघा, चांगलीच चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झाला. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये मानधन लाडक्या बहिणींना दिवशी घोषणा सह केली होती. मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. बघा, 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता, परंतु बघा आता अपडेट आलेला आहे. 2100 रुपये संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तर पहिले सांगितलं जात होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. त्याबद्दल घोषणा वगैरे भरपूर झाल्या, परंतु पैसे काही 2100 रुपये जमा झाले नाही खात्यावरती. त्यामुळे सर्वजण मग विचारत होते की सर, 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा वादा केला होता, परंतु पैसे का आले नाही. बघा, आता 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आलेले आहे ते अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत. हे बघा, हे 2100 रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गदारोळ सुरू आहे. असं असताना आता लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे. दैवज्ञ भवनमध्ये शुक्रवारी सांगली जिल्हा शिवसेना शिंदे महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर नीलम गोरे बोलत होत्या. ओके, तर बघा, डॉक्टर नीलम गोरे जे आहेत त्यांनी ते सांगितलं की 2100 रुपये देण्यासंदर्भात आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. म्हणजे बहिणींना काही महिन्यानंतर 1500 रुपयेऐवजी डायरेक्ट 2100 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात? आता सध्या तरी बहिणींनो तुम्हाला 2100 रुपयेच मिळणार आहेत. बरं, माहिती पहिले समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला सांगितलं की 2100 रुपये 3000 रुपये सुरू झाले म्हणून. तर ही अपडेट जरी तुम्हाला समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल. नाहीतर तुम्ही काय करतात, थोडीफार माहिती बघतात आणि व्हिडिओ कट करतात, त्यामुळे तुमच्या लक्षात काही येत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व समजून मी आता नीटपणे सांगतो की काय माहिती आहे. पहा, माहिती नीटपणे समजून घ्या, जाणून घ्या काय अपडेट आहे. तर 2100 रुपये देण्यासंदर्भात काय अपडेट आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. हे बघा, डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या महिलांना चांगला फायदा झाला आहे. महिलांनी बचत गट काढून लहान लहान उद्योग सुरू केले आहेत. त्यांना बँकांनीही सहकार्य दिले आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा सामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे गोरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी इथे काय म्हटलं आहे बघा, 2100 रुपये करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, यासाठी आवश्यक ते पाठबळ आपण देऊ, असेही नीलम गोरे यावेळी म्हणाल्या. तर बघा इथे तुम्हाला एक स्पष्ट माहिती मी देतो की आता सध्या तरी तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी मिळणार नाहीत, परंतु 2100 रुपये तुम्हाला भविष्यात पुढे दिले जाणार आहेत. आता तुम्हाला ज्याप्रमाणे 1500 रुपये मिळत आहे लाडक्या बहिणींनो, आता हे 1500 रुपयेच तुम्हाला आता सध्या तरी मिळणार आहे. 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहेत? पुढील काही महिन्यानंतर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये सरकार तुमच्या खात्यात टाकणार आहे. आता बघा माहिती समजून घ्या. भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहेत आणि भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत. अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या देखील थोडीफार कमी झालेली आहे. त्यामुळे आता सरकार पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहे. त्यामुळे जास्त काही दिक्कत होणार नाही. त्यामुळे सरकार तुम्हाला 2100 रुपये महिना देणार आहे. परंतु ते आता सध्या तरी पॉसिबल नाही असं सांगितलं जात आहे. ते पुढे चालून त्या संदर्भात निर्णय होणार आहे. परंतु आता तरी अजून घोषणा केल्या जात आहेत किंवा वादा केला जात आहे. बघू आता पुढे ते समजणारच आहे. ओके. परंतु बहिणींनो आता तुम्हाला जे 1500 रुपये मिळत आहे त्यावरती तुम्ही लक्ष द्या. आता तुम्हाला मी सांगतो या महिन्याचा हप्ता संदर्भात सर्वात महत्त्वाची आनंदाची अपडेट बघा. सर्वात मोठी खुशखबर आहे. या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे आणि काही बहिणींना तर या महिन्याचा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयेच मिळतो, मग तुम्ही 3000 रुपये कसं सांगत आहात? तर बघा काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे आणि 3000 रुपये कसे मिळणार आहेत त्याबद्दल आता अपडेट समजून घ्या. बघा काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल आता तुम्हाला मी माहिती देतो. तर लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला 2100 रुपये आता नाही मिळणार. आता तुम्हाला सध्या 1500 रुपयेच मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत. 3000 रुपये कसे मिळणार आहेत ते समजून घ्या. बघा भरपूर बहिणींना मागचा जो महिना होता मार्च महिना, तर या मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नाहीत. तर काही कारण असू शकतं. आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे, डीबीटी एनेबल नसणे, काही कारणास्तव त्या बहिणींना 1500 रुपये आलेले नाहीत. ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये मार्च महिन्याचे आलेले नाहीत त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि या चालू महिन्याचे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये, 1500 आणि 1500 किती झाले मग 3000 रुपये. तर 3000 रुपये जे आहेत ते काही बहिणींना येणार आहेत. लाडक्या बहिणींना काही बहिणींना 3000 रुपये येणार आहेत, काही बहिणींना 1500 रुपये येणार आहेत. ज्या बहिणींना 1500 रुपये येतील त्यांना बरोबर रेग्युलर ते जेवढे हप्ते त्यांना रेग्युलर आलेले आहेत त्या बहिणींना 1500 रुपये येतील आणि ज्या बहिणींचा मागचा हप्ता थांबलेला आहे त्यांना ते मागील हप्त्याचे 1500 रुपये आणि या महिन्याचे 1500 टोटल त्यांना 3000 रुपये येतील. आलं लक्षात? तर बघा अशा पद्धतीने ही अपडेट होती, अशी ही माहिती होती. आता समजून घ्या हप्ता अजून सुरू झाला का हा महत्त्वाचा प्रश्न. तर बघा बहिणींनो अजून हप्ता सुरू झालेला नाही. या महिन्याचा हप्ता आज अजून सुरू झालेला नाही, परंतु आता कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. अचानकपणे कोणत्याही वेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. कारण आता वेळ झालेली आहे, तारीख आलेली आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी आता सरकार तुमच्या खात्यात या महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात टाकणार आहे. काही बहिणींना 3000 रुपये मिळतील तर काही बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात? तर बघा चेक करत राहा, मोबाईल चेक करत राहा. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील. आज येऊ शकतात किंवा उद्या किंवा परवापर्यंत 100% 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यामुळे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, वेळ झालेली आहे. अचानकपणे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. खातं चेक करत राहा.
खातं वगैरे काही बँकेत जाऊन चेक करू नका, तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. कारण जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकला जातो तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. तर मोबाईलवरतीच तुम्ही बघून घेत जा की पैसे आले की नाही. त्यामुळे आता वेळ झालेली आहे, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कोणत्या क्षणी आता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. तर लाडक्या बहिणींनो बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये तो जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना मागील महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 3000 रुपये मिळतील मग 2 महिन्याचे. ओके, तर अशी ही अपडेट आहे, सर्वात मोठी अपडेट होती, आनंदाची अपडेट होती. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट मी तुम्हाला दिली, संपूर्ण माहिती एकदम नीटपणे तुम्हाला समजून मी सांगितलेलं आहे. चला आता ज्या काही पुढील अपडेट आहेत, महत्त्वाची माहिती आहे, ती महत्त्वाच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या आपण समजून घेऊया, जाणून घेऊया. चला तर मग ताज्या बातम्या आपण आता जाणून घेऊया. अतिशय दमदार बातम्या आहेत, ताज्या बातम्या. तर बघा पहिली जी ताजी बातमी तुम्ही बघू शकता, अतिशय दमदार बातमी, पहिली मोठी बातमी इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, तर पहिली जी ताजी बातमी आपण बघू शकता, बातमी नंबर 1, या जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर. बघा पीक विम्याचे पैसे संदर्भात माहिती आहे. गेल्या वर्षी 4 जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी इंटिमेशननुसार जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहे. बघा, तर बघा जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहे. तर प्रत्यक्षात पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले आहे. बघा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल असं देखील सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे. बघा, तर पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे. मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देताना कंपनीच्या सोयीने दिली जाते. ओके, तर बघा ही होती पहिली जबरदस्त सर्वात मोठी अपडेट, ताजी बातमी. तर पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. तर जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती इथे आपल्याला मिळत आहे. ओके, तर ही होती पहिली अपडेट पीक विमा संदर्भात. ओके, पीक विमा संदर्भात ही महत्त्वाची बातमी होती, ताजी बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. चला आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, ताजी बातमी आहे, ती ताजी बातमी जाणून घ्या. चला पुढील जी ताजी बातमी आहे, पुढील ताजी बातमी समजून घ्या. अतिशय दमदार बातमी आहे. पुढील ताजी बातमी मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा पुढील ताजी बातमी आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहिली जी बातमी आहे ती बातमी मी तुम्हाला सांगितली पीक विमा संदर्भात. आता पुढील जी 2 नंबरची ताजी बातमी आहे, 2 नंबरची ताजी बातमी आपण इथे बघणार आहोत. आता हे बघा, तर बातमी नंबर 2 आहे गृहिणींना दिलासा. बघा गृहिणींना दिलासा, तूर डाळीच्या दरात मोठी घसरण, पहा आताचा प्रति किलोचा भाव. बघा गेल्या काही महिन्यापूर्वी 170 ते 180 रुपये किलोवर, हे बघा सर्वात मोठी बातमी, तर 170, तर तुम्ही बघू शकता गेल्या काही महिन्यापूर्वी 170 ते 180 रुपये किलोवर गेलेल्या तूर डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात तूर डाळीची मुबलक आवक सुरू असल्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत तूर डाळीच्या दरात प्रति किलो मागे 20 रुपयांनी घट होऊन दर 120 रुपयावर आले आहेत. बघा
सर्वात मोठी बातमी आहे. तर गृहिणींना दिलासा आहे. तूर डाळीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. तर बघा आता 20 रुपयाची घट झालेली पाहायला मिळत आहे. बघा प्रति किलो मागे 20 रुपयांनी घट होऊन दर 120 रुपयांवर आले आहेत. ओके, पुढे बघा या संदर्भात माहिती. तर दुसरीकडे हरभऱ्याचे उत्पादन जास्त असूनही हरभरा डाळीच्या दरात प्रति किलो 15 रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी बेसनच्या दरात प्रति किलो 20 रुपये वाढ झालेली आहे. तर या बातम्या पण ताज्या बातम्या पण तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. बघा हरभरा डाळीच्या दरात प्रति किलो 15 रुपयांनी वाढ झाली आणि परिणामी बेसनच्या दरात प्रति किलो 20 रुपये वाढ झालेली आहे. आलं लक्षात. तर या बातम्या पण कामाच्या असतात, महत्त्वाच्या असतात. सर्वसामान्यांसाठी या महत्त्वाच्या बातम्या असतात. तर ही बातमी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला, ही 2 नंबरची बातमी तुम्हाला समजली. ज्या आपल्या कामाच्या बातम्या आहेत, ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत तेच मी तुम्हाला सांगत असतो. असं वायवर काही पण तुम्हाला सांगायचं ते आपल्या चॅनलवर होत नाही. जे महत्त्वाचं आहे, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. आता पुढील महत्त्वाची ताजी बातमी समजून घ्या. पुढील बातमी पण एकदम जबरदस्त आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. एकदम नीटपणे तुम्हाला सिंपल भाषेत मी सर्व काही सांगत असतो. असं नाही की अवघड करून तुम्हाला सांगायचं मग ते तुमच्या लक्षात राहत नाही, तसं नाही. एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगत असतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला संपूर्ण माहिती समजायला पाहिजे. ठीक आहे. ही 2 नंबरची बातमी पण अतिशय दमदार होती. तूर डाळीच्या दरात मोठी घसरण आपण बघितली, या संदर्भात बातमी होती. चला, आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 3, ती बातमी नंबर 3 आपण आता जाणून घेऊया. चला, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी बातमी आहे. तर बातमी नंबर 3 तुम्ही ते बघा. आता बातमी नंबर 3 अशी आहे की विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. बघा, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. या तारखेला लागणार 10वी 12वी परीक्षेचा निकाल असा चेक कराल. बघा, आता 10वी 12वीच्या निकाल संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आता तुमची मुलं 10वी किंवा 12वीमध्ये असतीलच. ओके, तर आता या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी धाकधूक वाढलेली आहे, कारण त्यांचा आता निकाल लागणार आहे. तर तो निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, कुठे चेक करायचं हे पण माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ही ताजी बातमी समजून घ्या. तर बघा, 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, त्याची तारीख समोर आलेली आहे. तर बघा, माहिती समजून घ्या. हे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वी चा जो काही निकाल आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडले आहेत. तर बघा, ज्या काही परीक्षा आहेत, परीक्षा 10वी आणि 12वीच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊन 1 महिना झाला. बघा, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊन 1 महिना झालेला आहे. आता बघा, माहिती परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आहे. अशातच 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, आता तारीख समजून घ्या. तर महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 10वी 12वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 10वी आणि 12वीचा निकाल येत्या 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे. पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. अशामध्ये निकालची येत्या 15 मे रोजी 10वी आणि 12वीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही शक्यता वर्तवली आहे. बघा, तर जे काही महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शक्यता वर्तवलेली आहे की 15 मे पर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल लावू. 15 मे पर्यंत निकाल लागणार आहे. मे महिन्यात निकाल तुमचा लागून जाईल. 15 मे किंवा 15 मे नंतर पण लागू शकतो किंवा 15 मेच्या पहिले पण लागू शकतो. परंतु शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की 15 मे पर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल लागेल. आलं लक्षात. तर 10वी आणि 12वीच्या निकाल संदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. तर ही बातमी पण कामाची बातमी होती, त्यामुळे ही बातमी मी तुम्हाला सांगितली. तर बघा, तर 15 मे पर्यंत 10वी 12वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ओके, चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील अपडेट समजून घ्या. तर पहा, आजच्या ज्या काही कामाच्या ताज्या बातम्या होत्या त्या ताज्या बातम्या आपण जाणून घेतल्या आहेत.
सर्व माहिती एकदम नीटपणे समजून घेतलेली आहे। तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या असो, सर्व अपडेट एकदम सिंपल भाषेत एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेत मी सांगितलेलं आहे। ओके, तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात 21 रुपये देण्यासंदर्भात जे काही ते वादा करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती बघितली आणि जो काही हप्ता आहे या महिन्याचा हप्ता तुम्हाला आता जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे। कोणत्या क्षणी तो खात्यात जमा होणार आहे बहिणींनो, लाडक्या बहिणींनो चेक करत राहा, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, अचानकपणे कोणत्या क्षणी खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ताज्या बातम्या बघितल्या। तर पीक विमाचे पैसे यायला सुरुवात होणार आहे, पुढील आठवड्यात पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर, त्याबद्दल आपण सर्व माहिती व्हिडिओमध्ये बघितली। त्यानंतर गृहिणींना दिलासा, तूरडाळीच्या दरात मोठी घसरण, त्याबद्दल आपण बातमी बघितली। आणि बघा 10वी 12वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार तारीख संदर्भात माहिती बघितली। तर एवढ्या बातम्या आपण बघितल्या, कामाच्या बातम्या, त्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि तुमच्यासाठी सर्व माहिती होती। ठीक आहे, मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण रोज डेली माहिती बघतच असतो, तुम्ही आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला, सर्व माहिती एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगितली जाते। ओके, ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट या व्हिडिओला लाईक झाला पाहिजे। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जरी अजून लाईक केलं नसेल तर, आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। जरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोज आपले चॅनलचे व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा। बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे। आणि माझी अजून एक विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। बघा खाली शेअरचं बटन आहे, त्या शेअरच्या बटनवरती क्लिक करा आणि सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।